बातमी पुण्याची आहे, कारण पुण्यात 26 मे पासून जमावबंदी लागू होतीये। उद्या रात्रीपासून जमावबंदी लागू होणार आहे। 14 दिवसांची जमावबंदी आता लागू असेल। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आहे। गेले अनेक दिवस खरं तर चर्चा होती इंधन दरवाढीचा कसा फटका बसेल, तर पुण्यातून याला सुरुवात होते की काय अशी चर्चा आहे। कारण जमावबंदी ही लागू झाल्यानंतर आंदोलन, मोर्चे, सभा यांना बंदी असेल। इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर हा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय। या आदेशात नेमकं काय काय म्हटलंय एक नजर आपण टाकूया। वाहनांचा वापर काटेकोरपणे करावा लागणार आहे। नियंत्रित वापर करावा लागेल। अनावश्यक फेऱ्या टाळाव्या लागतील। दौऱ्यांचं नियोजन एकत्रित करावं लागेल। कार्यालयीन कामांकरता वाहनांचा वापर कमीत कमी ठेवावा लागेल। अधिकाऱ्यांनी स्वतंत्र वाहन वापरण्याऐवजी एकाच वाहनानं जावं लागेल। अधिकाऱ्यांनी कारपूलिंगचा वापर करावा। प्रशासनानं स्पष्ट आदेश दिले आहेत। त्यामुळे जमावबंदी पुण्यात आता आज रात्रीपासून लागू होतीये। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता पुण्याला जावी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, गेले अनेक दिवस खरं तर चर्चा होती इंधन दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका बसेल। तो आता अगदी किचनपर्यंत फटका बसायला सुरुवात झालेली आहे। गॅसचे भाव वाढलेले आहेत, पेट्रोल वाढतंय, डिझेल वाढतंय। गेल्या 12 दिवसात चौथ्यांदा दरवाढ झाली आहे। आता तर पुण्यात जमावबंदी आज रात्रीपासून लागू होतीये। लागली खरं तर ही जमावबंदी जी आहे ती मोर्चे, आंदोलनं आणि त्याचबरोबर एकत्र येण्यासाठीची असणार आहे। 500 अधिकची लोक एकत्र येऊन घोषणाबाजी करू शकणार नाहीत। त्याचबरोबर आपल्याजवळ जे आहेत ते शस्त्र, भाले, सोटे जे काय हत्यारे आहेत ते सुद्धा बाळगू शकणार नाहीत। खरं तर 14 दिवसाची सगळी जमावबंदी असणार आहे। यानंतर जर पुण्यामध्ये जमावबंदी लागू करायची असेल तर राज्य शासनाची परवानगी घ्यावी लागेल। मी सध्या पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहे आणि आपल्याला या ठिकाणी काही दृश्य दाखवतो की सध्या या ठिकाणी काही मोर्चा सुद्धा निघालेला आहे। पेट्रोल दरवाढ, इंधन दरवाढच्या पार्श्वभूमीवर काही मोर्चे निघत आहेत आणि या सगळ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरच ही जमावबंदी का लागली का असं सुद्धा सध्या चर्चा जी आहे ती पुण्यामध्ये सुरू आहे। एकंदरीत ही जी जमावबंदी आहे ती 14 दिवसाची असेल। 14 दिवसामध्ये अशा पद्धतीचं मोर्चा जे आहे ते उद्यापासून काढू शकणार नाही। त्या ठिकाणी घोषणाबाजी सुद्धा जी आहे ती करू शकणार नाहीत। अशी ही सगळी नियमावली आहे ती प्रशासनानं दिलेली आहे। एकंदरीत इंधनाचे जे दरवाढ जे आहेत ते 10 दिवसामध्ये 4 वेळेस वाढलेले आहेत। खरं तर इंधन आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती ही सगळी जमावबंदी आहे का असा सुद्धा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। चंद्रशेखर, मुद्दा लक्षात येतोय। तुर्तास धन्यवाद। तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।